आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओ मध्ये. आता आपण सकाळी उठून आता आलोय बघा आपल्या शेडवरती आणि आता तुम्हाला संध्याकाळी इथलं सगळं नीट दिसलं नसणार आहे मला माहित आहे. आता नीट दाखवतो मी. हे बघा इथं आपलं हे इकडचंच आपलं या साईडचं आपलं रान आहे आणि इकडे आपण शेडनेट वगैरे मारून घेतले आणि या कोंबड्या आहेत आपल्या आणि आता परफेक्ट तुम्हाला आता सगळं दिसून जाईल. त्यामुळे आता उघडून दाखवतो मी तुम्हाला. आता त्यांना आपण खाद्य वगैरे दुसरं घेऊन आलोय आहे कारण हे सकाळी खाद्य वेगळं घालायचं असते त्यामुळेच. बघा पहिला तर हे मस्तपैकी पहिला अडकून घ्यायचा आहे. आता असं आपण खायला आणलेलं आहे त्यांना. त्यातनं गवत वगैरे ते मस्तपैकी पहिला तर आपण ते किल्ले घेऊन त्यांना बाहेर सोडूया. किल्ल्या काढून पहिला त्यांना बाहेर सोडूया आणि मग यांचं आपण काम करूया. त्यांना अजून ते पोत्यावर खायला घालायचं असतं. पहिला तर आपण काढूया आणि मगच पिल्ल्यांचं आतलं आपण काम करूया. हे बघा हे अशा कोंबड्या वरच्या जाळ्या 3 खालच्या 3 आणि ह्याच्यामध्ये जास्त घालतो जरा. ह्याच्यामध्ये जरा जास्त असतात. आता यांना आपण सोडूया. अशा प्रकारे आपण इथं सोडतोय बघा. आता यांना हे आता बाहेर येतात बघा पळतच. कारण यांना रात्रीपासून सोडलेलं नसतंय त्यामुळे आता पळतच बाहेर येतात डायरेक्ट. हे सगळे बघा मस्त जाळे काढूसर दम नसतो यांना. लगेच येतात बघा खाली पळत. ही आपली मोठी पहिला लॉट मधली आहे ती. अजून दुसऱ्या लॉटची आता आत ठेवलेली आहे ती कारण यांच्यात मिक्स केली तर ती मारतात ना त्यामुळंच. हे बघा आता तिथं खायला टाकलेलं ते गव्हाचं आहे ते खायला लागलेत मस्तपैकी. पहिल्यांदा तर सगळं खाऊन घेतात. इकडे तिकडे कचरा राहिलेला सगळं हेच खातात मस्तपैकी. आता दाखवतो मला आपल्या आतली पिल्ली. आपल्या पिल्ल्यांना त्यांचं पहिला तर आपल्याला पाण्याची भांडी बदलून घ्यायची आहेत. पाण्याची भांडी बदलली की मगच आपण त्यांना खाद्य वगैरे सगळं टाकून जायचं आहे. आता ते तेवढं तर खातात आहेत. त्यांच्या आधी यांना आपण गवत टाकून घेऊया. हे गवत आहे ना गवत तर लई फास्टमध्ये खातात त्यांनी. हे बघा पहिला आणलेलं सगळं आपण ते गवत टाकून देऊया. हे बघा ते गवत तोडून खातात. कुठं टाकूया टाकूया असं मस्तपैकी सगळे पहिला हिंडतात. हिंडून फिरून खाल्लेले कसं असतात ना ते चांगले होतात. आणि परत जाताना आपल्याला त्यांना हे पण घालायचं आहे. हे टमॅटो राहिलेलं आहे ते पण टमॅटो टाकायचं आहे. हे बघा आता इथं आल्यामुळे लागलेला वरडायला सगळी अशी वरडतात. हा पहिला तिकडचे आपण ते लाईट वेट सगळी बंद करून घेतली. आता फक्त इथलं पाणी बदलून ते खाद्य पिऊन आपल्याला काम करायचं आहे सगळं. चला पहिला आपण घ्यायची इथली भांडी काढून घेऊया. भांडी धुवून टाकायच्यात आपल्याला. सगळी भांडी काढायला लागणार. रोजच्या रोज भांडी काढायला लागतात कारण त्यांना बारकी पिल्ले असल्यामुळे जास्तीत जास्त रोगाचं प्रमाण असतं ना त्यामुळं ती रोजच्या रोज भांडी काढलेलं चांगलं असतं. तेव्हा आपण रोजच्या रोज काढायला लागलो. या धंद्यामध्ये आहे ना जेवढी तुम्ही स्वच्छता ठेवतील तेवढा जास्त चांगला उद्योग बघा. आता ही भांडी आपल्याला सगळी धुवायची आहे ती. पहिला धुवूया. आता धुण्यासाठी आपल्याला तर पहिला पाणी पाहिजे. पाणी घेऊन जायला तिथं भांडे ठेवलेत ना ती भांडी आपल्याला धुवायची आहेत. हे बघा लागलेत बघा मस्त पैकी खायला बाहेर. आणि हे आपला आतला स्टॉक. असं आपल्याकडे आत्ता 2 स्टॉक अवेलेबल आहे. तर आता ते बारके आहेत ना त्यामुळं हे बारके आहे ती. बारक्यांना काय नाही विषय नसतो. मोठ्यांना जरा जास्त बघायला लागतंय. हे बघा कशी खायला लागलेत कशी खातात मस्तपैकी. आता ही घ्यायचं आपल्याला मस्तपैकी येणं धुवून
आणि मस्तपैकी धुतल्यावर जरा दाखवतो. गवत टाकल्याला आपण लागलेत बघा फास्ट मध्ये खायला. आणि आता आपली हे सगळी भांडी पहिला तर धुवून झालेली आहे ते. आता आपण आत नेऊन त्यामध्ये पाणी घालून ते त्यांना ठेवूया. पहिला तर आपण याच्यातली पहिला आपण कागद काढून घेऊया. हे घाण झालेलं कागद पहिला काढायला लागणारच आपल्याला. हे कागद घाण होतात ना, पहिला तर आपण ते कागद काढून घेऊया आणि मग त्यांना ते पाण्याची भांडी ते ठेवून घेऊया. तेव्हा कशी पळतात आहे ना. एकदा जर एखादा जर त्याच्या खाली गावला तर तो 100% त्यांच्या चेंगरूनच मारणार. कागद आपल्याला टाकायचा आहे मधोमध सगळ्यांच्या, म्हणजे सगळ्यांना ते खाता यावं. एकच कागद डायरेक्ट सगळ्यांच्या मध्ये घालूया. कडेनं काय छोटे छोटे टाकलेले चालतं. या खाली जाते का काय बघू शकताय तुम्ही. आपण एक मध्ये टाकलाय आणि इथलं आता सगळं खाद्य टाकायचं. ह्याच्या कडनं खाद्य अडकतंय ते त्यांना खाता येत नाही. आता खात्यात बघा सगळे. आता ठेवूया आपण त्यांना पाणी. पाणी सगळ्यात महत्वाचं आहे. पाणी पहिला तर ठेवलं पाहिजे. जानी जानी आता आपण भरलेली भांडी या स्टँड वरती 3 स्टँड आहेत, 3 भांडी ठेवून घ्यायची. पहिला तर इथं आपण मोबाईल सेट करूया. अशी आपल्याला इथं भांडी 3 पण ठेवून घ्यायची. अशी आपली ठेवून झालीत बघा इथं 3 पण भांडी. पाण्याची तर ठेवून झाली. आता घालायचं राहिले खाद्य. आता मध्ये आपण खाद्य टाकलेलं बघा त्या कागदावरती खायला लागलेत मस्तपैकी. आणि पाणी पण प्यायला लागलेत बघा सगळी पाक. पाणी वगैरे तर पितात. आता बघा मक्याचं खाद्य घातलं ना ते बघा आता किती फास्ट खातात मक्याचं. तर ह्याच्यामध्ये टाकूया आपण. मक्याच जास्त मध्ये फास्ट मध्ये खातात ना. आपण डायरेक्ट आता ह्यामधलं भांड नेऊया त्यामध्ये. आता डायरेक्ट आपण मक्याच खाद्य घालून बघूया. मक्याच बघा आता त्यांनी किती फास्ट मध्ये खातात. टाकच तर दम नसतो यांना. मक्याच फास्ट मध्ये आता मक्याच त्यांना जास्तीत जास्त आवडतंय. कारण आतापर्यंत एवढं आपण खाद्य ते टाकलं तर मक्याच फास्ट खात्यातले. हे बघा इथं पण खात्यात, इथं पण खात्यात. खाद्याचा काय विषय ना सोडा, बक्कळ खायला द्या आपल्याला. जानी जानी यानं जर आंघोळीच केली बाबा ह्याच्यामध्ये आहे का. कसं खाते कच्च मध्ये खातात ना भेंडी. आता भरपूर भरून टाका पाहिजे यांना. हे बघा आता परफेक्टपणे सगळीकडे खायला लागलेत बघा. मधल्या साईडवर जरा टाकूया कारण मधी सगळीकडची पिल्ली येतात ना. मधल्यामध्ये आपण ते खाद्य घातलेलं आहे, हे घातलं नव्हतं त्यामुळे मध्ये पण टाकून घेऊया थोडं. असं आपलं तर इथलं जर आता काम 50% जर झालेलं आहे. आता आपल्याला बाहेरचं एक काम करायचं आहे. ते काम म्हणजे त्या कोंबड्यांना आत घालून पहिला त्यांच्याकडचं पोतं काढायचं आहे आणि हे खाद्य टमॅटो वगैरे चिरून त्यामध्ये टाकायचं आहे. चला आता त्यांचं पोतं तर आपण टाकून झालंय. आता आपण त्यांना घालूया पाणी. पाणी घातल्यावर ना त्यांना डायरेक्ट आपण फोडून टाकायचं. अशा पद्धतीने तर पाणी घालावं लागतंय.
सगळी भांडी आपली तर भरून झालेत. आता राहिलेलं पाणी आपण ह्याच्या ओतून टाकू, कारण एक गार होण्यासाठी. कारण ऊन लय ह्याच्यावरती तापतंय. उन्हाचा काही विषय नाही सोडा, आपण वर ह्याच्यामध्ये नारळाचं फळ वगैरे सगळं टाकून घेतलंय, त्यामुळे ऊन जास्त लागत नाही. तरी पण असा म्हणून टाकून घ्यायचं. आता यांना आपण आत कोंडा चालू केले, आत घातलेत बघा, ह्या जाळ्यामध्ये घातले ते आत घातलेत. आता त्यांना घालूया आपण आतमध्ये टमॅटो आणि गव्हाचे कोंब आलेले ते काढले, ते टाकून घेऊया आतमध्ये. डायरेक्ट आत टाकूया आणि डायरेक्ट आपण कोंडायचं आणि डायरेक्ट घरला जायचं. हे बघू शकताय टमॅटो आपल्याकडे आहेत अजून, आणि ते गव्हाचे कोंब एक आहेत. गव्हाचे कोंब आलेले ते पण लय फास्ट खातात. चाकू वगैरे घेऊन डायरेक्ट कट करून टाकायचं आपल्याला. डायरेक्ट इथं बसायचं आणि डायरेक्ट आता नुसता कट करायचं आणि टाकायचं, कट करायचं आणि टाकायचं. बघा आता इथं मी कट करून टाकायला लागलो. मोबाईल होऊन झाला असेल. आता बघा मी कट करतो आणि टाकतो बघा. अशा 5-6 फोडी करायच्या आणि टाकायचं. कोंबड्या मतान खातात परत. असं आतमध्ये टाकून द्यायचं आपल्याला. आता यांना टोमॅटो घालून तर झालेलं आहे आपलं काम इथलं. आता यांना कोंडलेलं आहे आपण, आणि कोंडून आता 4-5 बाहेर राहिली तेवढी सगळी कोंडून घरला जाऊया. आणि यात आणलेलं आपण थोडस गहू, यांना कोंब आलेलं गहू पण जास्त खातात ना, आपण ते पण टाकून घेऊया यांच्या बकेटमध्ये. बघा हे तर बक्कळ घालत, असे कोंब आलेला गहू असतो ना, कवळा गहू, ते आपण एक मोठं यांच्या याच्यात टाकून घेऊया. आता याच्यामध्ये आपली सगळी इथं कोंबड्या आता कोंडून झालेल्या आहेत. यांना खाद्य वगैरे आपण मस्त पैकी टाकले, हे सगळे लागले आता खायला. आता आपण यांना कुलप घालून इथं जाऊया. आता आपल्या दोन्हीकडचं पण इथलं काम सगळं झालेलं आहे. आता आपण जाऊया घराकडे. घरात गेलो व्लॉग स्टार्ट करतो. तर मित्रांनो आपण पुन्हा एकदा आलोय बघा आपल्या शेडवर. आता इथं लय चालू आहे काम, मग दाखवतो. सगळे याच्यावर सोडले सगळं. आता आपण याच्यामध्ये पिल्ली काढून ठेवली ती. आता यांच्या डोळ्यामध्ये एक ड्रॉप सोडायला फक्त. ही लस आपल्याला मिक्स करून या सगळ्यांच्या पिल्ल्यांच्या डोळ्यात एक सोडायची. आता यातली पिल्ली आपण तर सगळी काढून ठेवली ती, ह्याच्यामध्ये पिल्ली काढून ठेवली ती. आता फक्त ते मिक्स करून आपल्याला लसीकरण करायचं आहे. याचं नाव आहे लसोटा लस. आपण ही लस मिक्स करून घेतली याच्यामध्ये. आता प्रत्येकाच्या पिल्ल्याचे केक डोळ्यामध्ये टाकून घ्यायचे. पिल्ले डोळ्यात वाटताना दिसलं पाहिजे. ते बघू शकता मित्रांनो, आपण आता प्रत्येकाच्या डोळ्यात एक थेंब सोडा आवडत, असं एक थेंब सोडायचं आणि पिल्लू सोडून द्यायचं. असं आपल्याला प्रत्येक पिल्ल्याच्या डोळ्यात सोडायचं आहे. डायरेक्ट आता नुसतं सगळ्या पिल्ल्यांच्या डोळ्यांमधनं सोडायचं आहे. पडत नाही अशा पद्धतीने आपण इथं लस द्यायला लागलो बाबा. डोळं पण जागा लागली सारखं. असं एक ड्रॉप सोडायचा आणि सोडून द्यायची. तर या पद्धतीने आपले इथं लसीकरण देऊन झालंय मस्तपैकी सगळीकडं. सगळ्या पिल्ल्यांना एक ड्रॉप आपण सोडून दिलाय. आणि हा व्हिडिओ जर आवडला असला तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करा. आणि असेच नवीन ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.